कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्कोररसाठी एक जण यावे वरती कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आता 6:15 वाजलेले आहेत आणि कालचा एक सामना बाकी आहे. सर्व ओनर येतील तेव्हा त्याचा निर्णय घेतला जाईल. चला चला, पंच परशुराम पाटील, चांगला असा बलाढ्य संघ आहेत दोन्ही पण. बलाढ्य सगळी मदार त्याच्यावर आहे. कमलाकर नंबर नाही घेतला का रे बाबू? बाबू नंबर नाही घेतला का? डायरेक्ट समोर आहे तू. कमलाकर हे अशोक, जर आपल्या स्कोररचं पण म्हण. कुशल हॅलो हॅलो. आणि आमचे समालोचक आहेत कुशल, सचिन, मांगेला. आणि त्याने आज मामाला काका केलेला आहे, काहीतरी फसवलेलं वाटते. राज बोलला का? सॉरी मॅडम, मला वाटलं हा बोलला. बोलला गुंगा भी बोलता है. हो हो हो, यूट्यूब लाईव्ह 187 देशामध्ये गेलेला आहे हा खेळाडू. पंच आहे का कोण? का तयारी करता लागेल? ओपी अंबेरा का? ओके ओके. जरा टायगर कवा किती वा राऊंड आहे? दुसरा आहे का? म्हणजे थकू नको. आणि तुम्हाला प्राप्ती वॉरियर्स मध्ये आशिष घरत सुद्धा दिसण्यात येणार आहेत. आपला स्टार प्लेयर आहेत प्राप्ती प्रेक्षक वर्गही वॉरियर्स. वाढलेला आहे. जितेश नाव पाहिलं राहुल. हितांशु पाटील लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. थांब जरा बाप्पा अंफेर जाऊन दे आपला. इथे आणि तुम्हाला तात्या ग्राउंड मध्ये दिसत आहेत का तुम्हाला हरेशजी मांगेला हरेश यांचं गोट्या स्वागत. जी सर. हरेशजी मांगेला यांचं स्वागत ग्राउंड मध्ये. आणि ते पोलाड बिलाड आहेत त्याने बाहेर निघायचं आहे. पोलाड बिलाड प्रॅक्टिस चालू आहे, बाहेर करायची आहे. वेस्ट इंडिजवरून खेळाडू आले आहेत. पोलाड बिलाड सगळे आलेले आहेत. त्यांचे सर आहेत ते. किशोर किनी जरा पंच जायचंय नको का? हॅलो हॅलो.
हॅलो 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 हॅलो. थोड्या वेळातच सामन्याला सुरुवात होणार आहे. तसेच संघ आहेत ते जीत 11 111 सदानंद पाटील, 11 स्टार 888 रजनीश पाटील, वेद 11 मनीष पाटील, घर स्पोर्ट्स शांताराम घरत, पाटील ब्रदर्स प्रेम पाटील, आई एकविरा काशीनाथ पाटील म्हणजेच निखिल पाटील, प्राप्ती वॉरियर्स नरेश पाटील, हित्विक 24 रंजन पाटील आणि नितीन योद्धा प्रशांत पाटील आणि जेम्स बॉन्ड 5076 भावेश पाटील. चालेल चालेल थोड्या वेळ. चला फलंदाजीसाठी जायचं आहे. आता खूप उशीर करू नका, नाहीतर रात्री 12 नंतर परत कालच्यासारखा पाऊस येणार आहे आणि कालचा जो सामना बाकी आहे त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. सर्व ऑनर आल्यावर ऑनरच्या समोर निर्णय घेण्यात येईल. हॅलो हॅलो. कालचा पाऊस मला वाटतं मुंबईची मॅच झाल्यानंतर झाला, कारण मुंबई हरावी असंही लक्षच बऱ्याच खेळाडूंची अपेक्षा होती, त्याच्यामुळे ते खेळाडू रडले इकडे, त्याच्यामुळे मला वाटतं पाऊस आला जास्ती. नक्की नक्की तसं इकडे पण तसंच झालं होतं. हो चला लवकर. चला फलंदाज गौतम पाटील, चला जरा काही करा. फलंदाजान सगळं आणि टाइमपास नको. चला, कारण आमच्याकडे आताच वेदर रिपोर्ट आलेला आहे. 11:38 पावसाची शक्यता दाखवलेली आहे. लेग पंच कोण आहे? हॅलो हॅलो. इकडे बाजूला मनातला मनात लाडू फुटलेले आहेत. बंड्या मला ते अशी फॉर्म नाही भरला वाटतं त्याने. चांगला आहे. जीत 11 आणि प्राप्ती वॉरियर्स. प्राप्ती वॉरियर्स नरेश पाटील काय चाललंय? टॉस सोडून 10 मिनिटं झाली. 3ला टायमिंग दिलं तर 6 वाजायला आलं, 6:15 झालं. चला फलंदाज आहेत ते गौतम पाटील आणि निशांत पाटील. निशांत पाटील चला आता सामन्याला सुरुवात होत आहेत. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित नारंगी प्रीमियर लीग गाव कप 2025 दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि सामना आहे तो जीत 11 आणि त्यांच्या समोर असणारा संघ तो प्राप्ती वॉरियर्स. म्हणजे जीत 11 संघ सदानंद पाटील दशरथ पाटील यांचा तो संघ आहे आणि समोर आहे तो प्राप्ती वॉरियर्स म्हणजे आपले नरेश पाटील. या दोन संघादरम्यान आता सामना होणार आहे. सलामीची जोडी गौतम पाटील, निशांत पाटील आणि गौतम पाटील अशी सलामीची जोडी आणि पहिलं षटक घेऊन आलेले आहे. मला वाटतं कॅमेरामॅन फोकस करो. हरेश गोट्या जी मांगेला. जी माने जी जिनियस. जिनियस. आताच त्याने योगेश गावकप रिक्षा चालक मालक संघाची फायनल सुद्धा मारलेली आहे. म्हणजे ताजे ताजे आहेत ते. बघा त्या पहिल्या चेंडू सामना करतील गौतम आणि फिरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मला वाटतं
बघायचा पंचाकडनं काही इशारा येतोय का. बॅटची कट घेऊन गेलेली आहे आणि धावसंख्येला 1 धावेने सुरुवात झालेली आहे. तर योगेश, हरेश जी मांगेला आलेले आहे गोलंदाजीमध्ये, आता त्यांनी मॅन ऑफ द सिरीज सुद्धा पटकावलेली आहेत गेल्या 8 दिवसा अगोदर. रिक्षा टुर्नामेंट रिक्षा चालक मालक काय म्हणायचं तुम्हाला. आता जरा हा चेंडू टाकू दे, नंतर काय ते बोलतो. हो, आणि मारलेला आहे उंचावरनं फटका. चेंडू जरा सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. आणि काल काहीसा सूर सापडला नव्हता निशांत यांना. चांगली सलामीची जोडी झाली होती त्यांची, परंतु त्यांच्या बॅटिंगनं धावा आल्या नव्हत्या. आणि पहिला चेंडूवर षटकार आणि पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि पुन्हा एकदा त्या दिशेने षटकाराच्या दिशेने 6 धावांचा फटका निशांत पाटील यांच्या बॅटेतनं आलेला हरेश जी मांगेला यांच्या गोलंदाजीवर. वाजीव. धन्यवाद. आता देव पावला आहे सध्या तरी निशांत पाटील याला पावलेला आहे, कारण 2 लागोपाठच्या चेंडूवर 2 उत्तुंग असे षटकार आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 13. आता बघायचं आहे हरेश मांगेला गोलंदाजीसाठी आणि पुन्हा एकदा बघायचं आहे लागोपाठचा तिसरा आणि लगातार 3 षटकार. सुरेख अशी फलंदाजी निशांत पाटील. आणि जबरदस्त असे लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आलेले आहे. निशांत राजेश पाटील, माझ्याकडे 2 निषाद आहे त्याच्यामुळे थोडंसं निषाद आणि निशांत यांच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. बघूया चौथा येतोय का. ला गेला आणि गडी बाद. डीजे वाजव वाजव, खुशी आली पाहिजे. हॅलो, आता मनोज पाटील आले, मला वाटतं काही बक्षीस लावले का. पहिल्यांदा जायचं आहे, खूप उशीर करता तुम्ही. आणि बंधूसाठी पारदर्शक आलेला आहे. लगातार 3 षटकार मारतात तर 5000 रुपये. त्याच्यामध्ये पण एक अट आहे, एक षटकार रिव्हर्स स्वीप पद्धतीने असला पाहिजे असं मनोज पाटील यांची, मनोज शेठ पंढरी यांची फरमाईश आहे. संतोष पाटील उर्फ बंधू चांगले खेळाडू आहेत. लगातार 3 6, त्याच्यात एक रिव्हर्स स्वीप म्हणजे 5000 घेऊन जा रोकडा. आणि रामचंद्र आणि 3 षटकार आल्यानंतर एक अप्रतिम असा चेंडू हाताळला. आम्हाला वाटलं होतं की इथे आवाज आला होता आ ला असं, परंतु आणि जर एखादं कॅच पकडतो कमलाकर पाटील उर्फ बाबू, तर रामचंद्र मांगेला यांच्याकडून काहीतरी पारदर्शक आहे त्यांना सध्या. ते जर डाय मारून कॅच पकडली तर माझ्याकडनं सुद्धा एक स्पेशल प्राइज असणार आहे त्यांच्यासाठी. लपवलेलं आहे पारदर्शक. फक्त डाय मारून मंडल खर्च करेल ग्राउंडला कमलाकर पाटील यांच्यासाठी. बघा शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता. अंडरआर्म पद्धतीमध्ये जसा फटका खेळतात तसा फटका खेळून, कारण आतापर्यंत धावा आलेल्या होत्या. बंधू यांना माहिती आहे या षटकामध्ये जवळजवळ 30-20 धावा आलेल्या आहेत. मला वाटतं आता 20 धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक 20 धावा, 1 गडी बाद. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान.
आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी. आणि आता गोलंदाज आलेले आहेत ते नयन तांडेल आणि बंधूसाठी पारदर्शक चालू आहे ते मनोज पंढरीनाथ पाटील मन्या. आणि बाबूसाठी सुद्धा जे कॅच पकडली तर पारदर्शक आहे रामचंद्र मांगेला राम्या यांच्याकडून आहे. आणि बघायचं आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते नयन नयन तांडेल तांडेल. बघायचं आहे कुठे दिशेने हँडल फिरवतात ते तांडेल आहेत ते. पहिला चेंडू जोरकर फटका पहिलाच मारण्याचा प्रयत्न भिरकावलेला होता आणि आणि चेंडू गेलेला आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मला वाटतं षटकार चांगला जात प्रयत्न होता. होता योगेश, चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे सागर रबाडा, सागर पवार मध्ये आपल्या रबाडा. उंचीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे त्यांनी. तो सुद्धा हा डीबीएन लाईव्हचा एक नेहमी माणूस आपल्या आहे. डीबीएन लाईव्ह मध्ये म्हणजे कॅमेरामध्ये असतात ते त्यांच्या टीम मध्ये, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष बरोबर असते. कमी तिथे आम्ही. बघायचा पुढचा चेंडू सामना करतील गौतम आणि जोरकर फटका. चांगला फटका. एक धाव पण कडले, दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये, थांबवलेला आहे बंधू यांनी. आणि दोन बंधू म्हणजे तो पियुष आणि पियुष पाटील यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलं आहे, चांगली फेकी केलेली आहे या चेंडूवर. फक्त एकच धावामध्ये समाधान मानावं लागलं आहे दोन्ही फलंदाजांना. दोन्ही भाऊ आहेत गौतम पाटील आणि संतोष पाटील बंधू. आणि फुलटॉस चेंडू बघायचा, पंचाकडनं इशारा आलेला आहे परंतु त्या फटक्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नीटचा चेंडू आलेला आणि पंचाकडनं नोचा इशारा. IPL काही करू नको ना, पलापल होते ना, उठ होते. आणि फ्री हिट आहे यानंतर स्ट्राईक साठी गौतम पाटील. गौतम पाटील तयार फ्री हिट घेऊन. आणि पंच फिरलेले आहेत एक्सरसाइज मध्ये वाईट. तसेच किपर आहेत ते दिनेश मांगेला. धावसंख्या 25. पुढचा चेंडू नयन यांचा, हाकोटप्प्याचा चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु हळूवार पद्धतीने थोडंसं गती परिवर्तन केला होता. नयन यांना माहिती आहे गौतम पाटील यांची कशा प्रकारची फलंदाजी आहे, नेहमी सराव करत असताना त्यांनी बघितलेलं आहे. आणि या गाव कपचं जेव्हा अनाऊन्समेंट झाला त्यानंतर बरेचसे खेळाडू इथे प्रॅक्टिससाठी सुद्धा हजर होते. बघायचं आहे त्याचा किती पण फायदा त्या खेळाडूंना होतोय. तो पुढचा चेंडू नयन यांचा, चोरकस फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आणि हरेश जी. वाव, अरे जी ने जी म्हणजे गलती. पल आज खेळाडूची नुसती पल होणार आहे. लगेच बदली केलेली आहे त्यांची. लगेच पल लगेच स्टँडवरनं काढलेलं आहे त्यांना. थोडं जरा गौतमला पण बरं वाटलेलं आहे. जीएमच्या इकडनं काढून डायरेक्ट फाटकावर पाठवलं आहे कारण तिकडे नंबर नाहीत लवकर. बघायचा नयन यांचा पुढचा चेंडू, सूर्यरेखाचा चेंडू. जरी समोर मोठा फलंदाज असला तरी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही आहे. एक संधी निर्माण केली होती गडी बाद करण्याची परंतु हरेश यांच्या हातातनं एक सोप्पा असा झेल सुटलेला आहे धरतीला दान. बघायचं आहे कितपत महाग पडणार आहे तो G11 संघाला, कारण गौतम सारखा एका फलंदाजाचा झेल सोडलेला आहे. पुढचा चेंडू बंधू यांच्या आलेला आहे मध्ये. आणि झेल गडी बाद, तिथे चांगला झेल पकडलेला आहे. थोडा अजून जोरात मारला असता तर षटकार असता. आणि इकडे अंगदे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28. 2 गडी बाद. संतोष पाटील आणि आता या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करून एक गडी बाद केलेला आहे तो नयन यांनी. नयन याने चांगलं षटक टाकलेलं आहे कारण पहिलं षटक हे 20 धावांचं होतं आणि एक गडी बाद होता. आता 28 धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत.
आणि आता फलंदाज आलेले आहेत ते जग्गू मोठे जगदीश भोईर आलेले आहेत. जगदीश भोईर आलेले आहेत. सिनियर खेळाडू आहेत. एक मास्टर खेळाडू, एक ऑलराऊंडर खेळाडू. असं आमच्या बाजूला पण मास्टर खेळाडू बसले आहेत. जाम पलतात पलतात पला पल चला चल. आम्हाला घाबरा वाटतं. मला काय वाटते डाया मारते ते पांडूच्या ग्राउंडवर डाया मारते काय सांगायचं. तो जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि बघायचं आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते वाटते हितांशू, ज्यांनी शेवटच्या चेंडूवर चांगला झेल पकडला. कर्णधार आहेत ते जीत 11चे कर्णधार आहेत. आयकॉन प्लेअर सुद्धा आहेत मला वाटतं. बघायचं समोर सुद्धा कर्णधार आहेत. कॅप्टन्स वर्सेस कॅप्टन बंधू गौतम पाटील याची काय डाली जणी. आणि मला वाटतं चेंडू त्यांच्या मागे लागलेला आहे. जर चेंडू त्यांच्या मागे लागला असेल योगेश, त्यांना विकेट किपर ठेवला पाहिजे. मग सगळे बॉल त्याच्याकडेच जातील. त्यांना जीएम मधून फाटकावर पाठवलेलं आहे. हा, तिकडे नंबर नाही आहेत ना लवकर. आणि तिकडे काय आजूबाजूला बघायला पण नाही भेटत ना. नजारा नजारा मी का हो. अरे बस त्याला कटा फिरविता. अरे पॉइंटला नेलेला आहे त्याला. मला जॉन्टी रोड्स मला ते जगूने जर तिकडे मारला आणि कॅश पकडणार तो रामचंद्र मांगेलाने बक्षीस लावलेला आहे. स्पेशल प्राइज असणार आहे. स्पेशल प्राइज आहे. अरे त्याला थकू नका रा. लेग साईडला नाही त्याला. बघायचं आहे पुढचा चेंडू जगदीश भोईर यांच्यासाठी. हितांशू लवकर येतात गोलंदाज आकडे पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन उलटा सुलटा आणि चांगला झेल चांगला झेल पकडलेला आहे. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजे या सामन्यामध्ये योगेश तूच जास्त बोलायचं आता कारण टेन्शन मध्ये येतात. माझा आवाज ऐकला का. आरसीबीचे खेळाडू आहेत ते. माझा लाडका भाचा आहे तो. जास्तच प्रेम आहे माझं. खुश आहे यावर्षी आरसीबी. जसा विराट कोहलीच्या मागे 18 नंबर आहे तसा धावसंख्या झाली आहे ती 29. आम्ही सांगू काय टेन्शन घेऊ नका. आणि आता धनंजय मांगेला विराट कोहलीचे खंदे समर्थक चांगले फलंदाज गोलंदाज सुद्धा आहेत ते. नारंगीसाठी भरपूर क्रिकेट त्यांनी केलेलं आहे ज्युनियर लेवलला. चांगली गोलंदाजी जरी पहिल्या षटकामध्ये योगेश 3 लगातार षटकार आले त्यानंतर आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. मला वाटतं ती जीत 11 संघाने वाटे कमलाकर यांनी जी मीटिंग केली बाबू काय फायदा झालेला आहे मला वाटतं. त्यांना काहीशा टिप्स दिलेल्या आहेत. बघायचा पुढे चेंडू आणि काढलेला आहे तो आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे तो. मागच्या जे फिल्डिंग चेक करण्यासाठी त्याने सोडल्यानंतर डाय पण मारली असती. हा आरामात पकडले आरामात. पण जास्तीत जास्त नवीन खेळाडूला संधी देतो तो फिल्डिंग मध्ये सुद्धा. फार लक्ष आहे त्याचं मॅचवर. थोडं वजन कमी होतं म्हणून तो खेळाडू घेतलाय. आम्हाला वाटते मस्करी. बघायचं आहे आता पुढचा चेंडू असणारा हितांशी यांचा गौतम यांच्यासाठी. अजूनपर्यंत कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही आहे गौतम पाटील यांना या सामन्यामध्ये. पण शेवटपर्यंत उभं राहण्याचा प्रयत्न असणार आणि ते चांगला एकदम सुंदर चेंडू यष्ट्यांच्या वरनं चेंडू गेलेला आहे वाटतं आणि वाचलेले आहेत ते गौतम पाटील. चांगला चेंडू होता आणि स्टार्ट सर्कलच्या आतमधून घ्यायची आहे. हा हा बरोबर. पुढचा चेंडू सामना करतील गौतम. हितांशू यांचा रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळून काढलेला आणि चेंडू गेलेला सरळ षटकाराच्या दिशेने आणि 6 धावांचा फटका. जिथे
धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू आकाशात गेला आणि आकाशातनं गेला तो डायरेक्ट सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि तिकडे मला वाटतं एक चांगला झेल पकडलेला आहे आपल्या कोणत्या तरी खेळाडूने. 36 धावा झालेले आहे आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक असणार आहे ते गोलंदाज. आणि इकडे स्कोरर मध्ये काहीतरी गडबड चालू आहे. ग्रीन कलरचा डब्बा आहे. कटे सुमडीमध्ये टाकतो काय गोलंदाजी आय काय दिखला नाही तो. चिन्मय 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 आलेले आहेत. Incoming voice चांगले call from गोलंदाज आहेत. +91 पाहिलं नाही 865. त्यांना. मोठे जिथे ते मोठे ऑनलाईन प्रॅक्टिस करत होते वाटतं. ते बघायचं आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आले आहेत आता गोलंदाज चिन्मय मांगेला. सामना करतील धनंजय मांगेला यांचा. लेग कट पद्धतीने खेळून काढलेला आहे. चेंडू गेलेला शॉट फाईन लेगच्या दिशेने. लेग बाईसचा इशारा. एक बाईचा इशारा. मयूर मांगेला पंच आहेत आणि तिकडे परशुराम पाटील पंच आहेत. आणि गोलंदाज आहेत चिन्मय. नवीन गोलंदाज आहेत. काही काना अजून माहिती नाही त्याचे चेंडू कसे आहेत ते. आणि 18 नंबरचे खेळाडू धन्नू. डीचा धन्नू आणि बीचा पण बाबू आतमध्ये दोन्ही एकाच टीम मला वाटते कालचे ज्या मॅचचा रिझल्ट आला त्याचं थोडंसं काहीसं दडपण आहे मला वाटते धनंजयच्यावर अजून. त्याच्यामुळे अजून चांगली फलंदाजी त्यांची होत आहे. कारण बरेच वेळेला गावकपमध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे त्याने फलंदाज गोलंदाज म्हणून. बघायचं आहे पुढील चेंडू. आता सामना करतील गौतम. आणि आखोट टप्प्याचा चेंडू जर तुम्ही गौतम पाटील याला हाताळला तर तो कुठे जाणार आहे ते सगळ्यांनाच माहिती असते. डीजे लाव. चांगला फटका 6 धावांचा. वाजीव वाजीव. डीजे रागवला. जावई रुसल्यानं गो हलदीला. जावई रुसल्यानं गो हलदीला. जावई रुसल्यान. धन्यवाद डीजे. हे गाणं कोणी लावायला ना सांगितलं हा नाही तर कोणाला वाटेल की पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका आणि सरळ 1 बाउन्स बाहेर चौका. लावला तू गाणं लाव. जावायचंच गाणं लाव. बरं वाटते जरा. रुसल्यानं गो हलदीला. आणि हे गाणं लावायला आम्हाला एकाने सांगितलं होतं. चालल्यात ते तिकडे. धन्यवाद डीजे. जावई रुसल्यान गौतम रागावला त्याचं काय तो फटकेबाजी करायला लागलाय. षटकार चौकार आणि आता गोलंदाज तयार फलंदाज तयार. धावसंख्या झालेली आहे ती 47. आणि सुंदर चेंडू. चांगला चेंडू पडलेला आहे. चांगला असा निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. अगोदरचे 3 चेंडू राऊंड विकेट पद्धतीने मारा केला होता. आता साईड चेंज केलेले आहे. त्याचा काहीसा फायदा झालेला आहे का. निर्धाव चेंडू आलेला आहे. बघायचं येणारे 2 चेंडूमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे तो गौतम यांचा. जास्तीत जास्त त्यांचाच खेळण्याचा प्रयत्न असणार आहे मला वाटतं. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि 6चा फटका. 6 धावा. गौतम पाटील यांच्या बॅटीतून आलेला षटकार. धन्यवाद डीजे. गौतम पाटील 3 षटकापर्यंत शांत होती. 3 षटकापर्यंत त्यांची बॅट शांत होती आणि बरोबर मोक्याच्या क्षणी त्यांनी बॅटचा पेच ओपन केलेला आहे. आणि पुन्हा एकदा बघायचं आहे 1 बाउन्स. 4 धावांचा फटका. चौकार षटकार चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 57. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्राप्ती वॉरियर संघ. 1 मिनिट डीजे. यानंतर होणारा सामना आहे तो घरत स्पोर्ट्स आणि 888 स्टार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. तयार राहायचं नाही यायचंच आहे. 11 स्टार इनिंग संपलेली आहे. रजनीश पाटील यांचा संघ आणि त्याच्या जोडीला असणार आहे तो घरत स्पोर्ट्स शांताराम घरत यांचा आणि तन्मय घरत यांचा संघ. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी प्रीमियर लीग गाव कप पर्व 5वे मालक आहेत ते सर्व मालकांचे पहिला हार्दिक स्वागत आहे मनापासून. आणि
जे ऑनर आहेत ते जीत इलेवन 111 सदानंद पाटील, 11 स्टार 888 रजनीश पाटील, घर स्पोर्ट्स शांताराम करत, जेम्स बॉन्ड 567 घेते. आणि दोन्ही कर्णधार आले असतील तर यायचं आहे मैदानामध्ये. संदीप सँडी आणि परशुराम पाटील. तसेच टॉस फेकण्यासाठी शेखर आहे का? शेखर पितले. टॉस उडून घ्यायचा आहे. पित्तल नहल तांबा हाल तरी बघा. त्याला पाव किलो चैन्या दिल्या जरा गर्दी नाही ना. होय थोडं मध्ये यायचं आहे. थोडं मध्ये मध्ये कॅमेरा चालू आहे. याला त्रास होते, याचा अंग वळलं नाही. कॅमेरामॅन फोकस करू. सामना हा 4-4 षटकांचा राहील. 4.5 कोण रा? आणि 888 स्टार संघ नाणेफेक जिंकतोय. आणि काय घ्यायचं ते आता लगेच आम्हाला सांगा थोड्या वेळात. चला क्षेत्ररक्षण स्वीकार चला. सजून घ्यायचं आहे. फलंदाज 11 संघ. रेडी असतील तर दिनेश आगरकर. प्राप्ती वॉरियर्स 57 धावा बनवलेल्या आहेत आणि 58 धावांचं आव्हान. अठ्ठावन्न धावांचं आव्हान आहे ते जीत 11 111. आणि तसेच आमचे ओनर आहेत ते नाव घ्यायचं राहिलं 6 जणांचे. प्राप्ती वॉरियर्स नरेश पाटील, आई एकविरा, श्री काशीनाथ पाटील म्हणजेच निखिल पाटील, वेद 11 मनीष पाटील आणि नितीन योद्धा प्रशांत पाटील. आणि हितविक 24 रंजन पाटील आणि पाटील ब्रदर्स प्रेम पाटील. सर्व संघ मालकांचे हार्दिक हार्दिक स्वागत मनापासून. असाच तुम्ही गावकपला तयार राहा, आम्ही पण तयार आहेत. चला फलंदाज यायचा आहे, टाइमपास नाही. आता रेल्वे मंत्री बी बाबाजी तयार आहात काय? बी बाबाजी पहिला सीझनच्या टीम मध्ये फुल फॉर्म मध्ये होता, पण काहीच एक केस मध्ये फसला तो जरा लांबच गेला. नो कमेंट्स. बाबाजी फाईल क्लोज. नो कमेंट्स. फाईल क्लोज. काय करू मी तरी. बघायचं 58 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जीत 11 111. आणि आता सामन्याला सुरुवात होते आहे. विराट कोहली फॅन नयन तांडेल आणि तसेच गोलंदाज आहेत ते सिनियर गोलंदाज जगदीश भोईर जग्गू. पहिला पॉवर प्ले आहे. काय रा दुलारा उरीला तो काय नाही होणार. चला ग्राउंडच्या आजूबाजूला कचरा पडलेला आहे ना, तो थोडा साफ करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येतील जगदीश भोईर. काही डॉट चेंडू. अचूक टप्प्यावर चेंडू हाताळला होता
जोरकस अपील केलं होतं पायचीतचं, परंतु पंचांनी सांगितलेलं आहे थोडासा वर लागलेला आहे चेंडू. 23 चेंडू आणि 58 धावा. बघा पुढील चेंडू सामनाकर्ती नयन जगदीश भोईर यांच्या गोलंदाजीचा आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी. जे आतापर्यंत आपण जगदीश भोईरला बघितलेलं आहे तशाच प्रकारची गोलंदाजी आता होताना दिसत आहे त्यांच्याकडनं. एक आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावताना दिसणार आहे तो प्राप्ती वॉरियर संघासाठी. ऑरेंज टी शर्ट, ऑरेंज पॅन्ट आणि ऑरेंज बूट पण आहेत ना त्याची. बघ आणि चांगलाच भिरकावलेला आणि बिरकता षटकार. रोलर आहे. डीजे वाजव जरा. आणि आशिष गटात काय ते आशिष होईल. मला ते रोलरवर गेले असते तर रोलरचे 2 तुकडे झाले असते. एक गावकपची जुनी आठवण पण आहे मला वाटतं योगेश. चांगला फटका, चांगला असा फटका आलेला आहे तो हितांशू यांच्या बॅटीतनं आलेला आहे तो 6 धावांसाठी. जगदीश भोईर यांच्या गोलंदाजीवर आक्रमण केलेलं आहे कारण धावसंख्या बलाढ्य आहे. तब्बल 58 धावा बनवायच्या आहेत त्या 24 चेंडूमध्ये आणि त्यांचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे. मला वाटतं एक ऑन साईडला 3 फिल्डर सर्कलच्या बाहेर आणि पुन्हा पायचीतचा अपील आणि पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. चांगला असा सुंदर चेंडू मला वाटतं डावी एसटी सोडून बाहेर जात होता असं पंचांनी निर्देशित केलेलं आहे. आणि धाव संख्या झालेली आहे ती 8 धावा. आणि शेवटचा चेंडू घेऊन येतील. बघा इथे एक पारितोषिक आलेलं आहे. नयन तांडेल फलंदाजी करतायत आणि एक वेगळंच पारितोषिक आहे. जर नयन तांडेल यांचा झेल जर बाबू किंवा धनंजय म्हणजे प्रवीण पाटील म्हणजे आपल्या DBNची जी जोडी आहे प्रवीण पाटील आणि धनंजय मागेला यांच्या दोन्हीपैकी कोणी जर झेल पकडला किंवा बाबू यांनी गोलंदाजी करताना गडी बाद केला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते DBN लाईव्ह तर्फेच असणार आहे म्हणजे आपल्या मंडळाला जमावेल ते. यामध्ये कट करून द्यायला लागलं वाटते. 18% GST. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 9 आणि आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते गौतम पाटील. चला थोडीशी घाई करायची आहे. जरा वातावरण पण बघायचं आहे. यानंतरचे दोन्ही जे संघ आहेत त्यांनी पण तयार राहायचं आहे. आणि 6 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. इकडचा डी काढतो तिकडचा बी काढतो. योगेश सर्व संघांनी जर टाइम लिमिट पाळली एक 20 ते 25 मिनिटांमध्ये जर एक इनिंग संपली तर आपले सर्व उर्वरित येणारे सामने निर्धारित वेळेत आपण पूर्ण करू. नक्की बरोबर आहे. प्रत्येकाने एखादा अटीतटीचा सामना झाला तर आपण थोडंसं ॲडजस्टमेंट होऊ शकते परंतु कमी टाइमपास म्हणजे वेळ कमी कसा जाईल याच्याकडे थोडं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत गौतम पाटील. फलंदाज आहे नयन तांडेल. सर्व वाईड लाईनच्या चेंडू हाताळला होता. पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आहेत ते समांतर. वाईट चेंडूचा इशारा पहिल्या चेंडूवर. आणि धनंजय मांगेला आणि प्रवीण पाटील DBNची जोडी यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. नयन तांडेल यांचा जर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे त्यांच्यासाठी. आणि बघायचं आहे जोरकस फटका चांगला असा झेल पकडलेला बंधू यांनी पकडलेला आहे म्हणते बेल वाजव. धन्यवाद. बंधू यांच्या आजूबाजूला दोन्ही क्षेत्ररक्षक होते. जर बंधू यांनी चेंडू हवेत उडवला असता तर कोणाला तरी झेल घ्यायची संधी भेटली असती आणि 200 रुपये कमवायची संधी सुद्धा भेटली असती. पण नयन यांनी सुद्धा हुशारीने फटका मारलेला आहे.
दोन्ही बाजूला दोन क्षेत्ररक्षक होते त्याचे. एका साईडला होता धनंजय आणि एका साईडला होता प्रवीण बाबू, पण त्याच्या बरोबर मध्येच मारलेला आहे आणि आता गडी काय बाद वाटतं झालेला तुला आहे रमेश? पहिला. आता हरेश आलेला आहे, बरोबर आहे. हरेशने गौतमचा जेल सोडला होता आणि गौतमनेच त्या धावा मारलेल्या आहेत. म्हणजे आता पूर्ण जिम्मेदारी कॅप्टनवरच आहे. म्हणजे तुला असं बोलायचं आहे की ज्या रन्स आले त्याच्यामध्ये जास्ती वाटामाट हरेशचा आहे का? नाही असं ते दिसून येते, मी नाही बोलत, दिसून आपण येते. नाही बोललो. बघूया वसूल करतो बरं काय ते. बघू आता काय करते तर. समोर गौतमच आहे, गोलंदाज गौतमच आहे, आणि एक काय टेन्शन नाही. एक नावाजलेले समालोचक सुद्धा आलेले आहेत आपल्या बाजूला. योगेश हा, हा. आपल्याच बाजूला आपल्याच आपल्याच बाजूला आहे. लवकर. आणि बघायचं आता त्यांची जागा घेण्यासाठी आले ते हरेश मांगेला. बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे सरळ कव्हरच्या दिशेने. एक धाव या फटक्यावर काढून काढलेले आहे आणि आपला धावसंख्या श्रीगणेश केलेला आहे त्यांनी वैयक्तिक असा. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 11. एक गडी बाद. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालेला आतापर्यंत. तिसरा चेंडू असणार आहे तो हितांशूसाठी. चांगला चेंडू तितक्या सन्मानजनक पद्धतीने खेळून काढलेला. एक धाव पडून काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि झालेला आहे. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण झालं त्यांच्याकडनं. कोण सोन्या आहे मला वाटतं क्षेत्ररक्षक, म्हणजे जयेंद्र पाटील. सोन्या या नावाने परिचित असणारा खेळाडू. काहीशी थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावामध्ये केलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गौतम पाटील आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळताना दिसत आहेत ते आपल्या संघासाठी. प्राप्ती वॉरियर्स नरेश पाटील यांचा संघ 58 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे त्यांनी. ते G11 111 संघासमोर. परंतु फलंदाजाकडे बघताना असं वाटत नाही आहे की कुठल्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. मला वाटते गौतम पाटील चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे त्यांच्या या षटकामध्ये सिंगल डबल धावा खर्च करून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा पटवण्याचा प्रयत्न असणार आहे त्यांचा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गौतम यांच्या अशा षटकातील धावसंख्या झालेली आहे ती 14. एक गडी बाद. आता स्ट्राईकला आलेले आहेत ते हरेश मांगेला. आत्ताच मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पटकावलेलं आहे त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये. आणि बघायचं आहे तशाच प्रकारची फलंदाजी होत आहे का. चेंडू हवेत आहे आणि गडी बाद झालेला आहे. यांनी झेल पकडलेला आहे. या कॅचला बक्षीस नाही मिळत हा, पण फक्त आवाज. धन्यवाद डीजे. आणि आत्ता आपल्याला गोड असा आवाज ऐकायला भेटणार आहे तो एक नावाजलेले आत्ताच साखरेचा पाक पिऊन आलेले आहेत ते इथे माहिती दिलेली आहे. आणि थोड्या वेळात एखादा कालच योगेश गरजने दिला साखरेचा पाक. सुमधुर असं गाणं सुद्धा आपल्याला ऐकायला भेटणार आहे. मराठी सिंगर तरंग मांगेला हे सुद्धा आलेले आहेत आपल्या समालोचन कक्षामध्ये. आता बॅटिंगला येतोय तर दिनेश मांगेला. इकडून काही चमत्कार आपल्याला बघायला भेटेल का, पाहायला भेटेल का? पूर्णपणे मदार असणार आहे मराठी हेमेंद्र दिनेश मांगेल यांच्यावर. नक्कीच कारण नक्कीच. आता मागच्या मास्टरच्या 1-2 सामन्यामध्ये चांगली चमकदार अशी त्यांची फलंदाजी झाली होती आणि चांगला एक महत्त्वपूर्ण सामना सुद्धा त्यांनी जिंकून दिला होता. त्यांच्यावर मैदान असणार आहे. शेवटचा चेंडू असणार आहे गौतम यांच्या षटकातील. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा नीटचा संपर्क झालेला आहे. निर्धाव चेंडू. त्याची आठवण नको कडू गंगे येईल धावत. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 14. डीजे वाजीव. ओ नाव काय? हॅलो. धन्यवाद डीजे. आता आलेला आहे गोलंदाज प्रवीण पाटील. बघायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक येत आहे का DBN लाईव्ह ची टीम कडनं. 14
फक्त 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे फक्त. या ओव्हरला 22 मारा, पुढच्या ओव्हरला 22 मारा. म्हणजे फक्त 7 षटकार मारायचे आहे 12 चेंडूमध्ये. 6 मारले तरी पण चालतील. बघायचं आहे. नंबर 1 हितांशु पाटील. पहिला चेंडू बाबू यांचा मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. बंधू येतोय काही चुकी न करता. 2 धावा. बघूयात 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. ओ किती झाला स्कोर? 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू आणि गडी बाद. पालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती जोडीला साजा साजा माझा उधाणली मनी फिरती. चांगले असे डान्सर आलेले आहेत नागेश. पालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. नजर लागो ना कुणाची मांजर इतकंच मग्न धन्यवाद धन्यवाद. चांगला असा डान्स पुष्पाचा ड्रेस मारला आहे त्याने. माझी उभी झुके का नाही. आणि सागर आलेले आहेत. म्हणजे रबाडा या नावाने आपल्याला जास्तीत जास्त परिचित असणारा हा खेळाडू. बघायचं आहे बाबू धन्नू प्रवीण पाटील यांनी आणि बाबू यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. प्रत्येक विकेटसाठी साहिल वांगेला यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पेमेंट मधून कट होईल. बघायचं आहे पुढचा चेंडू बाबू यांचा सामना करतील सागर. कोटप्याचा चेंडू चेंडू भिडकावून दिलेला सरळ मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं 6चा फटका. डीजे पाठीशी हाय आई एक वीर माझी उभी पाठीशी हाय आई एक वीर माझी उभी पाठीशी हाय. धन्यवाद डीजे. नंबर 1 तर आलेले आहेत. अजून 5 षटकारांची आवश्यकता आहे. कमॉन रबाडा. प्रवीण पाटील यांचा पुढचा चेंडू पुन्हा सागर. राणी चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत आणि झेल पकडलेला आहे. आणि 200 रुपये डीबीएन लाईव्हच्या अकाउंटमधनं निघून आलेले आहेत. ते मात्र साहिल यांच्या अकाउंटमधनं निघून आलेले आहेत. त्या प्रवीण पाटील बाबू यांच्या अकाउंटला 200 रुपये जमा. धन्यवाद डीजे. आता फलंदाजीसाठी आले ते पियुष. पियुष पाटील आलेले आहेत. ती फलंदाजीसाठी बघायचं आहे बाबू. पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील ते पियुष यांच्यासाठी. आणि पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीने चेंडू आणि सरळ गेलेला आहे पार्किंग प्लॉट मध्ये. एक उत्तुंग असा फटका पियुष यांच्या बॅटीतून आलेला 6 धावांचा. वाजीव सामान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नावडलते. धन्यवाद. सागरान काय म्हणायचं तुम्हाला धर्मेंद्र या फटक्यावर? एक उत्तुंग असा फटका आलेला आहे तो पियुष यांच्या बॅटीतनं. अजून एक आला पाहिजे. तू किसकी तरफ से है? यो बघ आणि चेंडू सीमा रेषा पार. समजलं मुख आहे तो. चिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे हे जे मैनान. बोलतात ते बरोबर बोलतात. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे ती 34. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण आता 34. कान मंत्र त्याला कोण चाललाय?
कान 34. मंत्र द्यायला कोण चाललाय मैदानामध्ये? 6:24 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आणि मला वाटते एक मजबूत खेळाडू काहीसं मार्गदर्शन देण्यासाठी झालेले आहेत. आणि आता 2 मारले अजून बी तर तू काय सांगणार आहे? हा ते टाईम आऊट आलेला आहे. जिथे आपण IPL मध्ये बघतो टाईम आऊट नंतर काहीतरी गडबड होते देवाणघेवाण, तसं तर काहीसा निरोप आलेला आहे का बघायचं आहे. अंबानी सुद्धा मैदानामध्ये गेलेले आहेत. पूर्ण संघांची मदार संघमल्लक त्यांच्यावर देऊन गेलेले आहेत. आज जेवणावर सगळ्यांना पापलेट आहे ना, एक एक पापलेट खायचं, 2-2 ने. पापलेट नाही, सॉरी, पापड. पापड आणि पापड. पापलेट होती पण थोडे लेट झालं ना आपली बोट यायला, म्हणून ते. चला चला, आणि बघायचं आता मैदानाच्या बाहेर यायचं आहे, धावत धावत, पळत पळत. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे तर राकेश. आणि जेव्हा जेव्हा हेमेंद्र बोलतात तेव्हा काहीतरी मोठंच घडते. बघायचं हेमेंद्र. नाही, हा बी टीमचा चांगला उत्कृष्ट गोलंदाज आहे. ह्याने आपल्या NCC बी संघासाठी चांगलं योगदान दिलंय. ना अगोदर होता तो का पांगला गोलंदाज होता? बघूया. पहिला चेंडू राकेश राठोड गोलंदाजी मार्फत मारा करेल. 6 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. फलंदाजी मार्फत दिनेश मांगेला. पहिला चेंडू पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त अशी धाव. 6 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. गोलंदाजीवरती आलेला आहे राकेश राठोड. पहिला चेंडू वाईट. षटकातील पहिला चेंडू. फुलटॉस चेंडू मारला जातोय. दिनेश मांगेला यांचा बंधू झेल इकडे पकडला जातो, कोणतीही चुकी न करता. दिनेश मांगेला यांच्या खेळीला पूर्णविराम. फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान, पालखीला नाचून गुलाल उडवून कैताचे महिन्यान ग, कैताचे महिन्यान. धन्यवाद डीजे. गाय तुझं एक फुलटॉस पद्धतीने चेंडू आला होता. संधी होती दिनेश यांच्याकडे, परंतु जोरकस फटका मारण्याच्या मध्ये चेंडू जास्त उंच गेला आणि गडी बाद झालेला आहे दिनेश मांगेल्याच्या रूपामध्ये. यानंतरच्या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. मला तरी वाटते ती कॅच सुटली, तीच आता महागात पडले वाटते. बघायचं आहे संधी पियुष यांच्याकडे कधी भेटतोय, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले असते पियुष यांच्या बॅटीतनं. आणि आता नॉन स्ट्राईक एंडलाच उभे आहेत ते. अजूनही 5 चेंडू, म्हणजे जर ह्या चेंडूवर स्ट्राईक चेंज झाली तर पुन्हा एकदा एक संधी निर्माण होऊ शकते, कारण पियुष पाटील यांच्या बॅटीतनं 2 उत्तुंग असे षटकार आले होते. आणि मला वाटतं त्यांचे वडील प्रकाश पाटील सामना बघत आहे. एखादा पारितोषिक मला वाटतं येईल लागोपाठीचे 3 षटकार आले तर. बघायचं आहे. आणि सलाम स्ट्राईकला कधी येतोय तो फलंदाज, याच्याकडे लक्ष असणार आहे. ते गोलंदाज किशोर राकेश यांचा सामना करतील देवेंद्र. आणि पुन्हा ही चुकी केलेली आहे आणि ते काहीशी चुकी झालेली आहे ती फलंदाज देवेंद्र यांच्याकडनं. बाबू ये हंगाला गेलता का? अपना पैसा आया है, पैसा उधर लगाए इधर लगाए. माल लाया, रोकडा लाया. बघत आहे पुढचा चेंडू. देवेंद्र भगत आहेत मला वाटतं. अकोटप्याचा चेंडू हाताळला होता, परंतु ज्याचा जास्त समाचार घेण्यात आलेला नाही आहे. अगोदरच्या चेंडूवर तर मला वाटतं स्ट्राईक चेंज झाली असती तर वेगळं चित्र बघायला भेटलं असतं, कारण तो फलंदाज चांगलाच फॉर्ममध्ये होता. गोलंदाजावर सुद्धा दबाव असता. आणि बघायचं आहे लगातार 3रा षटकार येतोय का. वाटे प्रकाश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठचा 3रा षटकार आला होता. घरच्या घरी ट्रान्सफर होतील ते. चिंगळे बुले. आणि आजच्या याच्यानंतर अजून एक गोड आवाज आपल्याला ऐकणार आहेत. तरंग मांगेला सुद्धा आहेत मराठी समालोचन कक्षामध्ये. आणि ते काहीशी गडबड झालेली आहे. मला वाटतं जास्तीत जास्त संधी मिळायला हवी होती
या षटकामध्ये मी म्हटलं पियुषांना. होतं ना राकेश राठोड मला ते थोडं वाटतं स्पेशलिस्ट आहे. गडबड झाली या डीजे वाल्यानेच गडबड केली तो माईक घेऊन गेला तिथे थोडस काहीतरी व्यत्यय आला मला वाटतं माईक चेंज झाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही आहे ती राकेश यांनी मोठे पटके खेळण्याची. बघा त्या पुढील चेंडू पुन्हा एकदा पियुष यांच्यासाठी सुरेख असा चेंडू म्हणजे वाईड लाईनच्या दिशेने चेंडू हाताळले होता कुठली संधी दिलेली नाही या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची आणि सामना जवळजवळ हातातनं निसटलेला आहे तो. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झाली आहे ती 37. सामन्यातील शेवटचा चेंडू आणि गडी बाद झालेल्या मात्र शेवटच्या चेंडूवर राकेश यांनी त्रिफालचित बाद केलेला आहे देवेंद्र यांना आणि सामना चला जिंकलेला टॉस आहे कोण तो. जिंकलाय त्यांनी फिल्डिंग करायच्या पटापट फिल्डिंगला warriors जायचंय. संघ. काय निर्णय घेतलाय तो परत पटापट जायचंय. सामना सुरुवात करा. थँक्यू डीजे थँक्यू डीजे. पटापट सामना चालू करायचा आहे आपल्याकडे टाइम नाही परत मग नंतर पाऊस येतो. आणि या